ठाकरे बंधूंसोबतच महाविकास आघाडीतल्या आणखी एका पक्षाची चर्चा होते आणि तो पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष। शरद पवार या महापालिका निवडणुकीत जुना मित्र काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंना साथ देतील असं दिसतंय। स्वतः शरद पवारांनी याबद्दल अजून कोणतंच भाष्य केलेलं नाही आहे, त्यामुळे त्याबद्दलची उत्सुकता जास्तच वाढली आहे। मुंबईत 22 जागा लढण्याची शरद पवारांची इच्छा असल्याचं समजतंय, पण पवारांचे कार्यकर्ते म्हणतात आपण जास्तीत जास्त जागा लढवून स्ट्राईक रेट वाढवूया। पाहूयात शरद पवारांची मुंबई महापालिकेसाठी नेमकी काय रणनीती आहे। निवडणुकीच्या धामधुमीत एक माणूस शांत आहे। त्या माणसाचं नाव शरद पवार। ती वादळ आधीची शांतता की काय या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल, पण नेमकं करायचं काय? काँग्रेस बरोबरची मैत्री कायम ठेवायची की ठाकरे बंधूंबरोबर जायचं, यावर सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये खल सुरू आहे। यशवंतराव चव्हाण सभागृह आणि सिल्वर ओकवर मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। त्यातली एक महत्त्वाची घडामोड म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत 22 जागा हव्यात, मात्र यापेक्षा अधिक जागा पक्षानं लढवाव्यात असा पवारांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। किमान 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त जागा लढवाव्यात असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कमी जागांवर लढून जास्त यश मिळवण्याचा म्हणजे स्ट्राईक रेट वाढवण्याचा पक्षाचा धोरणात्मक विचार आहे। आणखी महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ठाकरे बंधूंबरोबर जावं असा कार्यकर्त्यांचा कल आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत हे सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे। हे यासाठी मी म्हणते की प्रत्येक वॉर्डामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता आज निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे, आज त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे लोक आम्ही एकत्रित झालेलो आहोत आणि म्हणून ग्राउंड रियालिटी जी आहे ती आपण नाकारू शकत नाही। आज ग्राउंडवरती महाविकास आघाडी इंटॅक्ट राहावी हे कार्यकर्त्यांचे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी एकसंध होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आले होते। मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये राष्ट्रवादीची पकड मजबूत आहे। याच ताकदीच्या आधारावर आगामी महापालिका निवडणुकीत किमान 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य आहे। मग याचं नेमकं काय ठरतंय? काँग्रेसचं मुंबईत स्वबळावर लढायचं पक्क झालंय का? आणि ठाकरे बंधूंच्या जागा वाटपात पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांवर पवारांची राष्ट्रवादी नेमकं काय करणार ते ठरणार आहे। त्यामुळेच लक्ष लागलंय ते सिल्वर ओककडे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।